2024 मध्ये प्रदर्शित होणारा 7वा चित्रपट होता नवरदेव BSc ॲग्री। हा चित्रपट 26 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला। ही कथा आहे राजा याची म्हणजेच क्षितिज दाते याची, जो शहरात जाऊन BSc ॲग्री ही डिग्री मिळवतो। त्याला शेतीची आवड असल्यामुळे तो गावाला येतो। त्याने मिळवलेल्या शिक्षणाचा फायदा त्याच्या गावाला व्हावा अशी त्याची इच्छा असते, पण गावकरी मात्र त्याच्या सूचनेकडे लक्ष देत नाहीत। त्याच दरम्यान राजा याच्या घरचे त्याच्या लग्नासाठी मुलगी शोधत असतात, पण तो शेतकरी असल्यामुळे अनेक मुली त्याला नकार देतात। अशातच सुकन्या म्हणजेच प्रियदर्शनी इंदलकर हिला राजा लग्नासाठी मुलगा म्हणून आवडतो, परंतु सुकन्याची आई मात्र राजा याचा फारसा विचार न करता तिचे लग्न पोलीस उपनिरीक्षक असलेल्या महादेव सोबत ठरवते। महादेव या भूमिकेत आपल्याला अभिनेता हार्दिक जोशी पाहायला मिळतो। मग सुकन्या महादेव सोबत लग्न करते की राजासोबत, याभोवती सर्व हा चित्रपट गुंफलेला आहे। राम खाटमोडे आणि विनोद वनवे यांनी कथा लिहिली आहे, ज्यात नाविन्यपूर्णता कमी आहे असं वाटतं। त्याची पटकथा चांगली आहे, कारण काही कॉमेडी जी आहे ती मनोरंजक आहेत आणि काही इमोशन जे आहे ते हृदयाला स्पर्श करतात। राम खाटमोडे आणि विनोद वनवे यांचे संवाद ठिकठिकाणी आपल्याला चांगले वाटतात। अभिनयाबद्दल बोलायचं झाल्यास अभिनेता क्षितिज दाते यांनी उत्तम कामगिरी केली आहे। त्याचसोबत दिसलेली सुकन्या म्हणजेच प्रियदर्शनी इंदलकर हिच्या वाट्याला म्हणावी तेवढी भूमिका आली नाही असं दिसतं। या चित्रपटात यांच्यासोबत अभिनेता हार्दिक जोशी, मकरंद अनासपुरे, गार्गी फुले, रमेश परदेशी, नेहा शितोळे, तानाजी गलगुंडे, संगीता कुलकर्णी, प्रवीण तरडे, संदीप पाठक यांच्या देखील भूमिका असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। एकंदर चित्रपटाविषयी बोलायचे झाल्यास विषयाची मांडणी फसल्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवू शकला नाही। नवरदेव BSc ॲग्री हा चित्रपट अजून देखील OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला नाही। अशा जर आपण पाहिलं की जानेवारी महिन्यात तब्बल 7 चित्रपट प्रदर्शित झाले, त्यापैकी पंचक असेल किंवा ओले आले असेल असे मोजके चित्रपट आपली यशस्वी जी आहे कामगिरी करू शकले। बाकी चित्रपट जे आहेत ते यशस्वी असे कामगिरी करू शकले नाही। तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की फेब्रुवारी महिन्यात कोणते चित्रपट प्रदर्शित झाले आणि त्यापैकी कोणत्या चित्रपटाने चांगली कामगिरी केली, आणि त्यानंतर असंच आपण जे आहे ते या पूर्ण वर्षाचा आढावा घेणार आहोत। त्यामुळे एक व्हिडिओ न चुकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।